हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही खीर करत असते, तर आता भक्ती तिच्याकडे आलेली असते आणि ती कृष्णाला म्हणत असते, काय गं, मी तुला एवढा स्वयंपाक शिकवत होते तेव्हा तुझ्या डोक्यात काही गेलं नाही आणि बाबांनी शिकवलेलं बरं तुला जमलं। त्यावर कृष्णा तिला सांगत असते की तू आहेस, बाबा आहे, फरक आहे ना व तुमच्या दोघांमध्ये। त्याबरोबर भक्ती सांगते, बरं चल आटप पटपट, बाहेर बाळजाबाई कधीपासून हाका मारायल्यात। त्याबरोबर कृष्णा सांगते, हो आटपते, पण भक्ती खीर चांगली झाली असेल ना व। त्यावर आता भक्ती तिला सांगते, आता ते चव करूनच कळेल, तू चल पटकीने। त्याबरोबर कृष्णा आता पटकन खीर वाटीत काढून घेते मोठ्याच्या मोठ्या आणि मग दोघी बहिणी तिकडनं बाहेर जायला निघतात। त्याबरोबर आता आढळराव हे कुठून तरी बाहेरून जाऊन आलेले असतात आणि ड्रायव्हरला ते सांगत असतात की बाबा गाडी घेऊन थेट पुढं जा, पुढं लाव। तर इतक्यात त्यांचा माणूस त्यांना फोन करतो। आता आढळराव फोन उचलतात आणि बोल रे असं म्हणतच असतात। त्याबरोबर तो सुरुवातच करतो, अहो थोरले सरकार, आज देवीच्या देवळात चोरी झालेली आहे, ते सुद्धा सकाळ सकाळ पहाटे। त्याबरोबर तो म्हणतो, पहाटे? त्यावर तो सांगतो, हां अहो कृष्णा जेव्हा येऊन गेली त्याच्यानंतरच चोरी झाली आहे बघा। आणि मग बाळजाबाई तिथं आल्या आणि बाळजाबाईंनी सबूत दिलाय की ही चोरी कुणी केली आहे ते त्या हुडकून काढणार। समद्यासनी वाटायला आहे की हे समद कृष्णीनं केलं आहे। अहो जयकांत शेठची माणसं गावात कृष्णाबद्दलच बोलत फिरत आहेत। त्याबरोबर मग मात्र आता हे सगळं ऐकून आढळरावांना राग येतो, पण ते स्वतःवर ताबा ठेवत पहिलं त्यांच्या माणसाला सांगतात, तू गावात बारीक लक्ष ठेव, काय घडतंय काय नाही सगळं मला कळवत राहा। आणि मग ते फोन ठेवतात आणि म्हणतात, बापरे, आजपर्यंत एवढ्या वर्षात जे कधीच घडलं नाही ते आज घडलं। चक्क गावदेवीच्या देवळात चोरी झाली, ते सुद्धा आज कृष्णा देवळातून जाऊन आल्यानंतर। सौभाग्यवती सौभाग्यवती। त्याबरोबर आढळराव आतमध्ये येतात आणि बसून घेतात। मैनावती आता चिडते आणि म्हणत असते, एवढा वेळ लागतोय काय खीर करायला, काय गावाची खीर बनवायची आहे वय? त्याबरोबर आता दुष्यंत मनातल्या मनात म्हणत असतो, अरे काही येतच नाही तर कुठून बनवणार खीर, आता येईल मान खाली घालून, मला काहीच जमलं नाही सांगायला। इतक्यात कृष्णा तिकडे येते खिरीची वाटी घेऊन आणि म्हणत असते, सॉरी मला जरा उशीरच झाला यायला, झाली आहे खीर माझी बनवून, गुरुजी हे घ्या। त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, थांब, काय म्हणलीस, काय निवेद केला आहेस तू देवाला दाखवायला? त्याबरोबर कृष्णा म्हणते, बाळजाबाई मी खीर केली आहे आणि ती बी तांदळाची। त्याबरोबर आता बाळजाबाई कृष्णाला सांगतात, तांदळाची खीर, बघू जरा। त्याबरोबर कृष्णा आता खिरीवरचं झाकण बाजूला काढते। बाळजाबाई आता खीर बघतात आणि कृष्णाला म्हणतात, काय गं, ही खीर केली आहेस मी तू अशी? त्यावर कृष्णा म्हणते, काय झालं, असं का बोलताय? त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय काय टाकलं काय कायस तू तुझ्या या खिरीत? त्याबरोबर कृष्णा आता बाळजाबाईंना सांगत असते, म्या ह्याच्यात दूध टाकलं आहे, तांदूळ टाकलेत, इलायची टाकली आहे आणि तूप, खोबऱ्याचा तुकडा, एवढं टाकलं आहे बघा। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, रांगडे पाटलांच्या घरातल्या देवाला तू ह्यो असा नैवेद्य दाखवणार वय? अगं घरात समद भरलेला असताना भी तू ही असली खीर करणार? त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्हणजे काय चुकलंय काय माझं? बाळजाबाई म्हणतात, काय चुकलंय काय, समदच चुकलं आहे। अगं ना केशर टाकलेली त्याच्यात, ना काजू बदाम काय बी नाही टाकलेलं तू। त्याबरोबर कृष्णा म्हणते, बाळजाबाई त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही मी अर्थातच समजू शकते, तू गरिबाच्या घरातनं राहून आली असते, अगं पर हे विसरू नगस, रांगडे पाटलांच्या घरात कशाला तुटवडा नाही, रांगडे पाटलांच्या घरात समद पोटभर आहे, मग तरी भी ही असली मिळमिळीत खीर तुला करायची गरज होतीच काय? रांगडे पाटलांच्या घराण्यात असं कुणी बी केलेलं नाही, माफ करा गुरुजी, पर ह्यो नैवेद्य देवाला दावता येणार नाही। त्याबरोबर आता मैनावती सुद्धा म्हणायला लागते, अगं कृष्णे, ही अशी कुठं खीर असते वय, आज पाव तर म्या बी असं कधी केलेलं नाही, कसं दिसतंय ते? त्याबरोबर कृष्ण आता म्हणत असते, अहो बाळजाबाई म्हणतात, मैनावती दुसरा नैवेद्य घेऊन ये। तशी मैनावती जाते आणि एक मस्तच्या मस्त दुसरा नैवेद्य घेऊन येते। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, गुरुजी हा नैवेद्य दाखवा देवाला। मैनावती सांगत असते, मला ठाव होतंच हे असंच काहीतरी गोंधळ घालणार, त्यामुळं म्या करूनच ठेवला होता नैवेद्य। आता नैवेद्याच्या ताटात मैनावतीने छान पुरणपोळी, भाजी, डाळ, त्याचबरोबर पुरी, भात सगळं आणलेलं असतं। कृष्णा म्हणते, माफ करा बाळजाबाई, म्हणजे कदाचित लहान तोंडी मोठा घास घेतोय किंवा तुम्हासनी माझं पटायचं बी नाही, पर तरी बी बोलतो,
तुम्ही आज जे बोलायलायसा ते मला नाही पटायले. आता कृष्णानं असं म्हटल्यावर सगळे कृष्णाकडे बघायला लागतात. तर कृष्णा पुढे सांगत असते, जर देव गरीब श्रीमंत असा फरक नाही करत तर मग आपण कशापायी करायचा. आणि प्रसाद हा प्रसादच असतोय. मग तो कसा केलाय यापेक्षा महत्त्वाचं तो प्रसाद आहे हे महत्त्वाचं आहे ना. मग आणि तुम्ही कधी आज पावतर माणसात फरक केलेला नाही. मग प्रसादात कशापायी करायलाय. एक तीळ 7 भावाने वाटून खाल्लास नव. गरिबीच्या काळात सुदामाने आणलेलं पवबी खाल्लंच नवं. त्याबरोबर आता कृष्णा ही एक एक उदाहरणं देते. त्याबरोबर बाळजाबाईंना आणखीन राग येत असतो. कृष्णा म्हणत असते, हे बघा बाळजाबाई, म्या काय स्वतःला सुदामाची उपमा देत नाही आहे. म्या एक फक्त साधी भक्त आहे. पण तरी बी जर देवानं फरक नाही केला तर मग आपण फरक करायची गरज आहे तरी काय म्या म्हणतो. फक्त इतकंच मला वाटायलं. म्हणजे आता पुढं तुम्ही ठरवा. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू काय बोलतेस, तुला कळतंय का. हे बघ, माझी आई कुठलीच गोष्ट विचार न करता कधीच करत नाही. जर ती एखादी गोष्ट बोलली आहे तर त्याच्यामागे काहीतरी लॉजिक नक्की असतं, तथ्य असतं काहीतरी. त्याबरोबर आता इथे एक माणूस घाईघाईने खूपच घाईघाईने चाललेला असतो सायकलवरून. तर दुसरा त्याला हाक मारतो आणि विचारतो, काय रे काय झालं, इतका घाईघाईनं कुठं जातोय. त्यावर तो सांगत असतो, अरे देवीच्या गावदेवळात चोरी झाली आहे, तिथं चाललो आहे. त्याबरोबर आता ती तिघही माणसं तिकडे जायला लागतं. तर आता इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, बाळजाबाईंचा अपमान व्हावा किंवा त्यांचा अपमान ठरवून करावा अशी माझी इच्छा नव्हती. मला फक्त सौताचं जे म्हणणं होतं ते त्यासनी सांगायचं होतं. बाळजाबाईंचा शब्द म्हणजे माझ्यासाठी बी शेवटचा शब्द आहे. त्यांच्या शब्दासाठी म्या काय बी करू शकतो. पण तरी बी मला जे वाटलं ते म्या बोललो. आणि आज पावतर त्यांनी बी कधी असा भेद केलेला नाही. पण मग आज पहिल्यांदा प्रसादात तो हा भेद का करतायत ते मला कळलं नाही, म्हणून मी बोललो. त्याबरोबर आता बाळजाबाईंना कृष्णा विचारते, बाळजाबाई म्या बरोबर बोलायलो नव्हं. म्हणजे खरोखर गरज आहे काय ह्यो असा फरक करायची. चांगला प्रसाद, साधा प्रसाद. महादू काका, तुमच्या घरला बी ह्यो असाच नैवेद्य दाखवत असतील नव्हं. आता कृष्णाने असं म्हटल्यावर बाळजाबाई म्हणतात, आता तर तू आमची पार लाच काढलीस. तर दुसरीकडे आता गावात बायकांची सुद्धा पाणी भरताना विहिरीवरती चर्चा असते. धनत्रयोदशीच्या दिवशी गावदेवीचे दागिने चोरीला गेले. आता आपल्याकडे फक्त बाळजाबाईच आधार आहेत. बाळजाबाईंनी शब्द दिला आहे की हे सगळं कोणी केलंय ते त्या लवकरात लवकर शोधून काढतील. नाही शोधायला हवंच एवढी हिंमत वाटते म्हणजे काय. गावदेवीच्या अंगावरचे दागिने चोरी केले, लाज पण वाटत नाही चोरणाऱ्याला मेल्याला. त्याबरोबर आता बायका शिरव्या श्राप घालत असतात. तर मैनावती म्हणत असते, अगं कृष्णे, तुला काहीच वाटत नाही वय. अगं स्वतःच्या सासूला हे असं उलट उत्तर देणार आहेस का. त्याबरोबर लगेचच आता भक्तीला बिचारीला भीती वाटते. ती म्हणत असते, नाही ती उलट नाही बोलायला, ती फक्त सहज बोलल्या. हवं तर तिच्या वतीनं म्या तुम्हा समद्यांची माफी मागतो. बाळजाबाई, म्या माफी मागतो तुमची कृष्णीच्या वतीनं. पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नकासा. मी हात जोडतो. आणि आता बिचारी भक्ती खरोखर हात जोडते. तसा दुष्यंत म्हणतो, नाही ठीक आहे, हात वगैरे जोडायची गरज नाही आहे आणि माफीसुद्धा मागू नकोस. आई, कृष्णा जे बोलली ते मलासुद्धा पटतं आहे. शेवटी प्रसाद हा प्रसाद आहे, काय फरक पडतो. आणि प्रसादाच कशाला फरक करायचा आहे. त्याबरोबर आता दुष्यंतने बोलल्यामुळे मग मात्र बाळजाबाईंचा हात दगडाखाली येतो. त्याबरोबर बाळजाबाई आता कृष्णीच्या समोर रागात चालत येतात आणि कृष्णाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतात, अगं म्या तुझी परीक्षा घेत होतो. वय परीक्षा. आणि कृष्णे, तू त्या परीक्षेत 100 गुणांनी पास झालीस बघ. खरंच हाच नैवेद्य आपण देवाला देऊ. गुरुजी घ्या नैवेद्य. त्याबरोबर कृष्णा गुरुजींना नैवेद्य देते. तशा बाळजाबाई मैनावतीला म्हणतात, मैनावती, तो नैवेद्य बी ठेव तिथं. मग आता दोन्ही नैवेद्याची ताटं ठेवली जातात. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात, चला पूजेला आता आपण सुरुवात करू. तशी कृष्णा ही पुढ्यात उभी असते. मग आता ती दुष्यंतला खुणावते की तुम्ही पण पुढे या. मग दुष्यंत पण पुढे येतो. तर आता मनातल्या मनात अढळराव म्हणत असतात की हे सगळं ह्यांनीच केलं आहे हे मात्र नक्की. त्याबरोबर आरतीचं ताट आता मैनावती बाळजाबाईंच्या हातात देते. मग लगेचच अढळराव म्हणतात, आज सकाळी जागं राहून पूजा केली कृष्णीनं. पूजेसाठी नैवेद्य बनवला कृष्णीनं. समधी तयारी बी केली कृष्णीनं. मग आता मोठ्या मनानं ह्यो मान बी द्या की कृष्णीला कारभारीने.
त्याबरोबर मग मात्र आता बाळजाबाई म्हणतात, वय वय का नाही, पर मान एकटीला कशाला, लगीन झालंय ना व, मग जोडीनं करू देत की पूजा. कृष्णा घे बाई ताट आणि कर तूच पूजा. त्याबरोबर लगेचच अढळराव म्हणतात, वा वा वा, उत्तम उत्तम, जोडीने पूजा केलेली तर आणखी उत्तम. जाऊ दे, द्या द्या, त्या दोघांना द्या, दोघं मिळून जोडीने पूजा करतील. मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं जोडीने पूजा करायला पुढे येतात. त्याबरोबर गुरुजी आता ज्या पद्धतीने सांगत असतात त्या पद्धतीने दोघं पूजा करून घेतात. आता पूजा झाल्याच्या नंतर कृष्णा ही सगळ्यांना प्रसाद देते. अढळरावांनी हे जे काही म्हटलेलं असतं ते खरं तर बाळजाबाईंना अजिबातच आवडलेलं नसतं, पण त्यांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो, कारण समोर दुष्यंत असतो. मग आता बाळजाबाई ह्या मागे उभ्या राहतात, दुष्यंत कृष्णा पुढे पूजा करतात. बाळजाबाई रागाने कृष्णाकडे बघत असतात, तर अढळराव इकडे मनातल्या मनात म्हणत असतात, चला आजच्या दिवसात ही एक गोष्ट तरी बरी घडली की या दोघांनी एकत्र पूजा केली. त्यानंतर दुष्यंत हा रागारागात खोलीत आलेला असतो आणि आता तो म्हणत असतो, अरे हे असं कसं शक्य आहे यार, काहीच येत नाही मला, काहीच येत नाही मला, असं मला एवढे दिवस सांगत होती, नेहमी म्हणत होती की मला स्वयंपाक जमत नाही, मला स्वयंपाकातलं काही कळत नाही, आणि आज अशी अचानक किचनमध्ये गेली आणि खीर बनवून आणली. असं कसं पॉसिबल होईल यार, खीर कशी बनवता येईल हिला, मला काही येत नाही, मला काही येत नाही. खोटं काय बोलायची गरज होती का? पण जाऊ देत ना, मी का चिडतोय, मला काय गरज आहे चिडायची, येऊ शकते तिला खीर, बनवू शकते ती, माझं काय आहे, इट्स ओके, ठीक आहे दुष्यंत, ठीक आहे, असं आता दुष्यंत स्वतःला आरशात बघून सांगतच असतो. इतक्यात तिथे कृष्णा येते आणि दुष्यंतला हाका मारते, दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुष्यंतला वाटतं, अरे आली परत ही. तर कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते, आव दुष्यंत सरकार, हे घ्या खीर, तुम्ही खाली खीर न खाताच वर आला असं नवं, म्हणून तुमच्यासाठी वर आणली. आहो प्रसाद आहे, घ्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मला नको आहे. कृष्णा म्हणते, अहो म्हणलं ना प्रसाद आहे, नाही म्हणायचं नसतं, आणि गरम गरम प्रसादाला तर कधीच नाही म्हणायचं नसतं, घ्या घ्या घ्या, पटकीने खाऊन घ्या. आणि ती दुष्यंतच्या हातावरती गरम वाटी तशीच ठेवते. दुष्यंतचा हात भासतो. दुष्यंत म्हणतो, अगं ये. त्याबरोबर कृष्णा ती वाटी काढते आणि परत स्वतःच्या पदराच्या हातावर घेते आणि मग आता दुष्यंतचा हात जरा फुकून वगैरे देते आणि मग त्याला सांगते, आव दुष्यंत सरकार, प्रसाद असला असं नाही म्हणू नये, कशा पाय उगस नाही म्हणालायसा, घेऊन खा की. दुष्यंत म्हणतो, नको म्हटले ना गं मी. त्यावर कृष्णा म्हणते, बघा नंतर असं म्हणू नकासा की मी विचारलं नव्हतं म्हणून. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं नाही गं बाई. कृष्णा म्हणते, अहो पर प्रसाद. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे दे इकडे, एक चमच खातो, प्रसाद आहे म्हणू ना फक्त. त्यावर कृष्णा म्हणते, हां ठीक आहे खा. मग दुष्यंत एक चमच खातो. आता कृष्णा विचारते, कशी झाली आहे खीर. दुष्यंत पटकन म्हणतो, चांगली. त्यावर कृष्णा म्हणते, काय. दुष्यंत म्हणतो, नाही आवडलं गं मला ते सगळं, नेऊन ठेव तिकडे जा. त्यावर कृष्णा म्हणते, अच्छा म्हणजे तुमच्या शहरातल्या माणसांकडे उलटा असतं काय, आवडलं नाही की चांगलं असं म्हणतात काय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो की जा गं तू जा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ठीक आहे मी जायलोयच. आणि मग आता ती जाताना मुद्दामून खिरीची जी वाटी असते ती तिथेच ठेवते टेबलावरती आणि तिकडनं बाहेर निघून जाते. आता दुष्यंत म्हणत असतो, मुद्दाम खरं तरी मुलगी करते हे सगळं मला त्रास देण्यासाठी. मग कृष्णा गेल्यावर दुष्यंत ती खिरीची वाटी घेतो आणि हावरटासारखी गरम गरम खीर फुकत फुकत खात असतो. आता दुष्यंत खीर खात असतो आणि म्हणत असतो, मी फक्त प्रसाद आहे म्हणून खातोय, प्रसाद खाल्ला पाहिजे. इतक्यात कृष्णा दरवाजा उघडते आणि दारात उभं राहून दुष्यंतला ही अशी खीर खाताना बघून कृष्णाला खूप छान वाटतं. अर्थात दुष्यंतला तिच्या हातची खीर आवडलेली आहे हे तिला थोडक्यात कळून गेलेलं असतं त्याच्या खाण्याच्या पद्धतीवरून, आणि त्या गोष्टीचा तिला सर्वात जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर आता ती कृष्णा ही अढळरावांकडे वाटी घ्यायला येत असते, तर इकडे अढळरावसुद्धा कृष्णाने बनवलेली खीर अगदी मस्त चापून चोपून खात असतात, अगदी छान व्यवस्थित. त्याबरोबर कृष्णा आता तिकडे येते आणि अढळरावांना विचारते, येऊ काय. त्यावर अढळराव म्हणतात, अहो सुनबाई या डायरेक्ट या, विचारायची काही गरज नाही आमच्या खोलीत येताना. अढळरावांना आता खीर आवडलेली असते त्यामुळे ते कौतुक करत म्हणतात, वा अगदी उत्तम खीर बनवली आहेसा बघा तुम्ही. हे बघा, एक माणूस जरी कौतुक करत असला का नाही तरी कौतुक करून घ्यायचं, आणि कुणाला आवडली कुणाला नाही आवडली याचा स्वतःला फरक पडून घ्यायचा नाही. आम्हाला लई आवडली खीर तुमच्या हातची. त्यावर कृष्णा म्हणते, खरंच आभार. त्याबरोबर अढळराव विचारतात, दुष्यंतला आवडली की नाही. त्यावर कृष्णा म्हणते, आवडली असं स्वतःच्या तोंडानं तर नाही म्हणले, पण त्यांच्या तोंडाकडे बघून कळलं आवडली आहे ते. त्यावर अढळराव म्हणतात, अहो आवडलीच असणार, आम्ही सांगतोय नवं, त्यासनी बी खीर आवडलीच असणार तुमच्या हातची. एक ते सत्य आहे जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे असं म्हणतात ते तुम्हासने आज सांगतो.
पुरुषाच्या मनात शिरण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून असतो असं म्हणतात. आता तुम्ही बी आमच्या दुष्यंतला मस्त चांगलं चुंगलं खायला करून घाला आणि शिरा त्यांच्या मनात काय. त्याबरोबर आता मात्र कृष्णाचं तोंड पडतं. तर आता मनात ती म्हणत असते म्यानं चांगलं चुंगलं. तर अढळराव विचारतात का सुनबाई काय झालं. त्यावर कृष्णा म्हणते नाही काही नाही, म्या वाटी घ्यायला आलो होतो ना, वाटी घेऊन जातो हां. आणि मग आता ती वाटी घेते आणि तिकडनं चाललेली असते. त्याबरोबर अढळराव कृष्णाला थांबवतात आणि म्हणतात थांबा थांबा सुनबाई थांबा. कृष्णा म्हणते काय झालं. त्यावर अढळराव म्हणतात नाही काही नाही. आणि मग ते आता दरवाजा खोलीचा लावून घेतात आणि कृष्णाला विचारतात बरं आम्हासनी सांगा, तुम्ही जेव्हा दर्शन घ्यायला सकाळी पहाटे गावदेवीच्या देवळात गेला होतासा तेव्हा तिकडं समजा ठीक होतं ना व. त्यावर कृष्ण म्हणते वय समजा ठीक होतं, पर काय झालं असं का विचारायलायसा. त्याबरोबर अढळराव कृष्णाला सांगतात गावदेवीच्या देवळात चोरी झालेली आहे. आता गावदेवीच्या देवळात चोरी झाली आहे हे कृष्णाला तर माहीत नसतं. हे तिला समजल्या खूप मोठा धक्का बसतो. कृष्णा म्हणते काय. त्यावर अढळराव सांगतात होय गावदेवीच्या देवळात चोरी झाली आणि ती बी तुम्ही पूजा करून आल्याच्या नंतर. आता हे ऐकून तर कृष्णावरती आणखीनच मोठा दुःखाचा डोंगरच कोसळतो. कृष्णाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे मी दर्शन घेऊन आल्यावर कशी चोरी होईल. त्यानंतर आता गावातली सगळी लोक मिळून बाळजाबाईंच्या घरी आलेली असतात आणि आता सगळ्यांचं म्हणणं हेच असतं की कृष्णा एकटीच गेली होती तेव्हा देवळात, त्यामुळे कृष्णानेच चोरी केलेली आहे, कृष्णानेच चोरी केली. कृष्णा म्हणत असते पण म्या कशापायी करू चोरी, मला काय गरज आहे चोरीमारी करायची, म्या नाही केलेली चोरी बिरी, म्या खरं बोलायलोय, म्या नाही केलं हे समज. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात शांत व्हा गावकऱ्यांनो, जर चोरी कृष्णीनं केली असेल तर ह्याची शिक्षा तिला मिळेल, आम्ही तिला सून म्हणून स्वीकारणार नाही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे कृष्णावरचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे, कृष्णा चोरी वगैरे अजिबात करणार नाही. त्यामुळे खरं काय आहे आणि चोर कोण आहे हे मी आणि कृष्णा आम्ही मिळून शोधू. त्याबरोबर कृष्णाला आता जरा धीर येतो, बरं वाटतं. तर हे बघून अढळरावांना सुद्धा आता खूप बरं वाटत असतं. तर बाळजाबाईंना मात्र खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.